नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे. कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2026 स्टेप पॅकेट मी घेऊन येत आहे. अंतिम वेध 15 दिवस 15 टेस्ट, त्यातील बॅच 1 आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेस्ट नंबर 3 चं संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण. चला वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतोय बघू आपण. चला, हा प्रश्न की नाही एक थोडासा मिस्टेक झालेला आहे. काय मी तुम्हाला सांगतो. एका सांकेतिक भाषेत काय म्हटलंय बघा, प्रोजेक्ट हा शब्द कसा लिहिलाय बघा, PROJECT. काय लिहिले बघा, आपण करतोय 16 18 15 10, 16 18 15 10. ई ला काय म्हटले 5, सी ला म्हणले 3 आणि टी ला म्हणले 20. तर त्याच पद्धतीनं मॅच होतंय. पी ला इथं मी आपला पूर्ण जे A to Z आहे त्यांचं नंबरिंग आहे ते इथं दिलेलं आहे डायग्राम. पी चा काय 16 जो की नंबर आहे तोच लिहिलाय, आर चा किती 18 तोच लिहिलाय, ओ चा 15 लिहिलेला आहे, जे चा 10 लिहिलेला आहे आणि या पद्धतीनं सोन सगळं आपण लिहिलंय. सेम काय अवघड नव्हता प्रश्न, फक्त काय विचारलं की त्याच भाषेत स्टुडंट हा शब्द कसा लिहिला गेला. स्टुडंट SUDENT स्टुडंट. चला सेम फक्त नंबर द्यायचे, काय सुद्धा वेगळं काम करायचं नाहीये. एस ला काय नंबर आहे बघा 19, टी ला आहे 20, यू ला आहे 21, डी ला आहे 4, ई ला आहे 5, एन किती आहे 14 आणि टी किती आहे मित्रांनो हे दिसते इथं 20 आहे. तर 19 20 21 19 20 21 4 5 4 5 14 आणि 20 हे याचं उत्तर आहे, ना की ऑप्शन नंबर 2. त्यात काय होतं की समजा ई ला 05 आणि 03 असं जर दिलं असतं तर आपण असं गृहीत धरलं असतं की जे सिंगल आहे, सिंगल डिजिट अल्फाबेटला जे नंबरिंग आहे त्याला 0 कन्सिडर करायचं. म्हणजे ई ला 5 आहे तर 05 घ्यायचं, सी ला 3 आहे तर 03 असं असतं तर मित्रांनो हे उत्तर आलेलं असतं. किंवा 19 20 21 अजून काय होतं, डी ला 4 होतं की नाही 04 05 आणि 14 20 आहे तसं असं आपण गृहीत धरलं असतं. तर ते दुरुस्ती करून घ्या. हे आपल्या प्रकारे म्हणजे आपल्याप्रमाणे उत्तर आहे हे, आणि जर इथं 0 आलं असतं तर हे कन्सिडर केलं असतं आपण तरी उत्तर आलं असतं हे मित्रांनो. ओके, तेवढं करेक्शन करून घ्या तुम्ही. सोपा प्रश्न होता. अल्फाबेट्सचा हा मी तुम्हाला दरवेळेस सांगतो की असे प्रश्न काही असतात की त्याच्याशिवाय प्रश्नपत्रिका पूर्ण होत नाही, त्यातलाच हा असतो अल्फाबेट A to Z नंबरिंग. आता मी दरवेळेस म्हणतो की लिहून ठेवा, पण आपल्याला अलाउड नाहीये. पेपर सुरू झाल्यावर कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, याचे ते नक्की हमखास 1 ते 2 प्रश्न पडतात म्हणजे पडतात. असे काही लोक पण आहेत की हे सगळं पाठ आहे त्यांना, A to Z विचारा किंवा Z to A विचारा, सगळे नंबरिंग तोंडपाठ आहे. तर एवढे एफर्ट्स तुम्ही घेतले असतील तर खूपच छान, नसतील घेतले हे मित्रांनो लिहावं लागेल. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. काय म्हणताय, सोपा प्रश्न होता. एक व्यक्ती म्हणाली, एक व्यक्ती समजा ही व्यक्ती आहे, त्या स्त्रीचा पती माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे समजा जर आपण करायचं म्हटलं, ही समजा ही आई आहे, तिचा हा एकुलता एक मुलगा आहे आणि हा मेल आणि ही त्याची बायको फिमेल आपण गृहीत धरूया. तेव्हा काय होतं की त्या व्यक्तीची त्या स्त्रीशी नाते काय, तर तो तिचा असतो पती. याच्यावरच बघा, ह्या स्त्रीचा पती, एक व्यक्ती काय म्हणते, एक व्यक्ती म्हणते की ह्या स्त्रीचा पती माझ्या म्हणजे याच्याच आईचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजेच याचा हा व्यक्ती हा पती आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. हा कीवर्ड काय सगळ्यात महत्वाचा, तर माझ्याच आईचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे मीच असणार आहे, आणि या स्त्रीचा पती म्हणजे त्या स्त्रीचं काय नातं असणार आहे, मी तिचा पतीच असणार आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 1 पती हे उत्तर आलेलं आहे. चला, हा खूप छान प्रश्न होता मित्रांनो. काय म्हटले, एका सकाळी सूर्योदयानंतर, सूर्योदय झालाय, आपल्या दिशा आपण पहिल्यांदा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. ओके, आता काय झालंय, सूर्योदय झालाय म्हणजे सूर्य इकडे आहे समजूया आपण, सूर्य इकडे आहे. सुमित आणि अमित काय करतायत, एकमेकांकडे तोंड करून बोलत उभारलंय. समजा हे एकमेकांना तोंड करून बोलत उभारलंय. जर सुमितची सावली त्याच्या नेमक्या उजवीकडे आहे, हा सुमित आहे आणि हा अमित आहे. सूर्योदय झालेला आहे, सुमितची सावली जर सूर्योदय इकडं पूर्व दिशेला झाला तर सुमितची सावली कुठं पडणार आहे, समजा इथंच कुठेतरी पडणार आहे. म्हणजे त्याच्या उजव्या हाताला, हा सुमितचा काय आहे उजवा हात, म्हणजे उजवी बाजू म्हणा किंवा उजवा हात म्हणा, किंवा ही आहे डावा हात. मग सुमितचा सूर्योदयानंतर सुमितची सावली इकडेच पडणार आहे ना, सूर्य इकडे आलाय तर इकडे उजव्या हाताला पडणार.
तर त्याच्या इथं काय लिहिलं, एकमेकांकडे तोंड करून उभे आहेत. आपण काय केलं, अमित आणि सुमित एकमेकांकडे तोंड करून उभे ठेवले, बोलत होते. सुमितची सावली त्याच्या नेमक्या उजवीकडे, सुमितची सावली त्याच्या नेमक्या उजवीकडे पडत असेल तर अमितचे तोंड कोणत्या दिशेला आहे? आता हा अमित आहे, अमितचं तोंड या दिशेला आहे, ही दिशा आहे आपले उत्तर. म्हणून आपलं अमितचं तोंड कुठं आहे? तर मित्रांनो आपलं अमितचं तोंड आहे उत्तरेकडे. छान प्रश्न होता एकदम. त्याचं उत्तर आहे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तरेकडे. समजलं? घाई गडबड करू नका. सुमितची सावली सांगितले आणि अमितचं तोंड विचारलंय. आपण गडबड काय करतो, सुमितला हिरो समजतो आणि सुमितची सावली पडले तर सुमितचं तोंड कुठं आहे ते आपण वाचताना जर चूक झाली नसेल तर खूपच छान. आणि अमितचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर अमितचं तोंड आहे उत्तर दिशेला. समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. परत एकदा सोपा प्रश्न, फक्त एक थोडासा ट्विस्ट दिला होता या प्रश्नामध्ये. काय म्हटलंय, विधानं दिलेली असतात, निष्कर्ष दिलेले असतात, वेन डायग्रामचे प्रश्न असतात, सर्व पेन्सिल कागद आहेत. मग मी काय करणार, हे सर्व पेन्सिल हे काय आहेत, कागद आहेत. काही कागद निळे आहेत. आता बघा, जेव्हा असं दिलेलं असतं की त्याला खूप सारे पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे कोणत्या, काही कागद निळे आहेत. मग समजा मी इथलाच भाग घेतला, हे निळे, असं सुद्धा लिहू शकतो मी. अगोदर मी सांगितलेलं आहे. समजा हे असं घेतलं तरी कंडिशन फुलफिल होते माझी निळे असण्याची, किंवा असं जरी घेतलं मी तरी फुलफिल होते. काही कागद अशा तिन्ही कंडिशन मध्ये निळेच असणार आहेत. ओके, बघा अशा पद्धतीने येऊ शकतं. आता काय म्हणलं, निष्कर्ष, काही पेन्सिली निळ्या असण्याची शक्यता आहे, काही पेन्सिली निळ्या असण्याची शक्यता आहे. बघा हा भाग. आता सगळ्यात महत्वाचा कीवर्ड आहे शक्यता. म्हणजे शक्यता काय काय, ह्या 3 पद्धतीच्या शक्यता होत्या, त्यातली ही सुद्धा एक शक्यता होऊ शकते का? हो सर, होऊ शकते. म्हणजे आणि हा निष्कर्ष आपण आपल्याला योग्य पकडायला लागेल, कारण की शक्यता म्हणले. ओके, शक्यता आहे का? हो, यस, शक्यता आहे सर. ह्या 3 पद्धतीने येऊ शकतो. काही कागद निळे जर गृहीत धरलं तर मित्रांनो काही पेन्सिल सुद्धा निळे आहेत असं सुद्धा शक्यता येऊ शकते. हे निष्कर्ष पहिला आपला बरोबर आहे. काही निळे कागद पेन्सिल आहेत, काही निळे कागद. आता हे काय झालं, हे सेंटेन्स झालं, म्हणजे हे वाक्य हे डेफिनेट बरोबर यायला पाहिजे. हे शक्यता आहे म्हणून हे पॉसिबिलिटी झाली. काही निळे कागद कुठं गेलं, काही निळे कागद, हेच काही निळे कागद पेन्सिल आहेत, हे सुद्धा येऊ शकतं. पण मित्रांनो हे शुअर नाही सांगू शकत मी. इथं सुद्धा येऊ शकतंय, इथं सुद्धा येऊ शकतंय. ओके, जर ही पॉसिबिलिटी आली तर हे फुलफिल होत नाही, म्हणून हे चुकीचं येतंय. आणि फक्त निष्कर्ष आपला 1 बरोबर आहे, फक्त ए सत्य. फक्त एका वाक्य, एका शब्दामुळं आपलं हे वाक्य, हे जे निष्कर्ष आहे ते बरोबर ठरतं. का तर काही पेन्सिली असण्याची शक्यता आहे. इथे जर दिलं असतं काही पेन्सिली निळ्या आहेत तर मी म्हटलं असतं नाही, शक्य नाही ही गोष्ट. म्हणून हे याच्यातलं हा कीवर्ड, हे वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आपण टाकलं होतं. असं आलं तर अशा प्रकारचा अँगल, अशा प्रकारचा लॉजिकचा अँगल तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही मित्रांनो. ओके, समजलं? ट्विस्ट, थोडासा ट्विस्ट चुकायला, एवढा छोटासा ट्विस्ट आपल्याला चुकायला बास होता एकदम मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊ. समजला असेल तुम्हाला आपल्याला काय सांगायचंय. बघा हा प्रश्न, या प्रश्नाला की नाही मित्रांनो काय झालं आपलं, या प्रश्नामध्ये याचं उत्तर डब्ल्यू येत नाही. कितीही पॉसिबिलिटी चेक केलं तरी हे फक्त तुम्ही करेक्शन करून घ्या. आपल्या आन्सर की मध्ये जर कुणाचं उत्तर म्हटलं असेल डब्ल्यू येते तर मित्रांनो बघू आपण कशा पद्धतीने येत नाही. काय म्हटलंय बघा, 8 व्यक्ती आहेत, PQRSTU केंद्राकडे, वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून बसले. 1 2 3 4 5 6 7 8. काय म्हणलं, PQRSTU म्हणजे ठीक आहे सर, PQRSTUVW किती झाले, 1 2 4 6 8 झाले. P हा T च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे. P समजा हा P आहे, हा टीच्या असं समजा टीचा हात असेल तर ह्या उजव्याकडे दुसऱ्या स्थानी आहे. म्हणजे 1 आणि ही 2, 1 आणि ही दुसऱ्या स्थानी झाली. हे झालं सर. पुढे जाऊ. मग काय म्हटलंय, जो R आणि V च्या शेजारी आहे, जो R आणि V च्या शेजारी आहे, म्हणजे समजा जो P सांगितलंय तो R आणि V च्या शेजारी असं गृहीत धरले आपण. S हा P चा शेजारी नाही, S हा P चा शेजारी नाही, P च्या शेजारी R आणि V दिलेला आहे. V हा U चा शेजारी आहे, V हा U चा शेजारी आहे. ठीक आहे सर. Q हा S आणि W च्या मध्ये आहे. आता हेच उरलं, Q हा S आणि W च्या मध्ये इथं असं येऊ शकतं, किंवा S इकडे W येऊ शकतं. हे दोघांचं मला माहित नाही, W आणि S कुठं असू शकतात. पुढचं वाक्य छान आहे, पुढचं वाक्य महत्वाचं आहे. W हा U आणि S च्या मध्ये
नाही. डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये नाही म्हटल्यावर मला काय करावं लागेल मित्रांनो, डब्ल्यू हा यू आणि एस च्या मध्ये नाही म्हटल्यावर मला इथं डब्ल्यू घ्यावा लागेल आणि इथे एस घ्यावा लागेल. म्हणजे हे यू आणि एस च्या मध्ये डब्ल्यू नाही, हे फुलफिल होते. तर आर च्या नेमक्या समोर कोण बसलाय? आर च्या नेमक्या समोर कोण बसलेला आहे? एस बसलेला आहे. उत्तर आपलं 2 आहे. एवढं करेक्शन करून घ्या. डब्ल्यू हे उत्तर येत नाही. ओके. अजून एक वेगळं याच्यामध्ये लॉजिक काय लागतं बघा. हे आला आपलं पी हा टीच्या उजवीकडून दुसऱ्या ठिकाणी आहे. आता हा पी हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी आहे, जो आर आणि व्ही च्या शेजारी. आता बघा, हे जो आर आणि व्ही च्या शेजारी आहे म्हटलं की नाही, तो पी बद्दल बोललोय का टी बद्दल बोललोय? आपण इथं वरती आपण पी बद्दल कन्सिडर केलं होतं. आता समजूया आपण, हे समजा हे टी बद्दल बोललोय असं करू. मग हे आर इथं आलं, हे व्ही इथं आलं. चला पुढे या. एस हा पीचा शेजारी नाही, एस हा पीचा शेजारी म्हणजे इथे एस येणार नाही. व्ही हा यू चा शेजारी आहे, व्ही हा यू चा शेजारी आहे. क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये आहे, क्यू हा एस आणि डब्ल्यू च्या मध्ये आहे. एस पी च्या शेजारी एस नाही, मग इथे डब्ल्यू येणार आणि इथे एस येणार, संपला विषय. तरी सुद्धा आर च्या समोर हे एसच येते मित्रांनो. म्हणजे आपण हे पी आणि टी बद्दल आहे का आर आणि व्ही चा शेजारी आहे? जो आर आणि व्ही चा शेजारी आहे तो पीच्या पी आहे किंवा टी आहे, ह्या दोन्ही कंडिशन आपण जरी चेक केला तर मित्रांनो आपल्या समोर आरच्या समोर काय येते? एस येते. एवढं करेक्शन तुम्ही करून घ्या. आणि बघा, जर तुम्ही 2 पद्धतीने विचार केला असला तरी पण चुकलं नाही. तुम्ही हा पी आणि टी, आर आणि व्ही याच्याबद्दल जर ठेवलं, बघा मी इथं पहिल्याच्यात इकडं पी चा शेजारी ठेवला होता आर आणि व्ही, इथं मी टी चे शेजारी ठेवले आर आणि व्ही ला, तरी सुद्धा करेक्शन आपलं आरच्या समोर यस येतं. ओके, समजलं? असा हा पद्धतीने हा प्रश्न होता. डब्ल्यू हे उत्तर नाहीये, करेक्शन करून घ्या. उत्तर आहे येस. चला पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो. सोपा प्रश्न होता. घड्याळात एका अचूक घड्याळात सकाळी 8 वाजले होते. जेव्हा घड्याळात दुपारचे 2 वाजतील तेव्हा तास काटा किती अंशातून फिरला? खूपच सोपा प्रश्न दिला होता. कधी काय होतं माहितीये का, जेव्हा जेव्हा प्रश्न अवघड दिले जातात तेव्हा मला वाटतं की चला खूप अवघड नको टाकायला पेपर, आपण थोडेसे त्यांना बरोबर सुद्धा देऊ, म्हणजे सोपे सुद्धा प्रश्न देऊ. त्या पद्धतीने मी मध्ये मध्ये प्रश्न सोपे टाकलेले आहेत. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. किती वाजलेत? 8 वाजलेत सर. ओके, परत किती वाजलेत? 2 वाजलेत. म्हणजे परत हा 8 चा इथं होता, आता 2 वाजले. किती तास झाले? बरोबर हा असा 180 डिग्रीचा वळतो. किती तास झाले? 6 तास झाले. एका 2 तासामध्ये 30 डिग्रीचा अँगल असतो. तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. साइन त्रिकाटा 180 चा कोण येतोय? ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. की तेव्हा तास काटा किती अंशातून फिरलेला असेल? तर 180 डिग्रीतून फिरलेला असेल मित्रांनो. ओके, सोपा प्रश्न होता. बोनस प्रश्न म्हणतो मी असल्या प्रश्नांना. बघा, हा प्रश्न सुद्धा बोनस आहे, फक्त दिसायला अवघड आहे. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे वेगळे आहेत. कसं? इनपुट आउटपुट म्हणलं की राज्यसेवा आठवते आपल्याला. इनपुट आउटपुट असं हे घाबरायला दिलेलं आहे फक्त. काय सुद्धा त्याच्यामध्ये दम नव्हता या प्रश्नामध्ये. काय म्हणलं? जर इनपुट 47, 12, 89, 33, 65 चा स्टेप 1 हा 89, 47, 12, 33, 65 असा होत असेल, याच्यामध्ये काय केलंय? सर्वात मोठी संख्या सुरुवातीला घ्यायचा, सर्वात मोठी संख्या सुरुवातीला आणायची हा टास आहे. सर्वात मोठी संख्या डावीकडे आणण्याचा हा पॅटर्न वापरलेला आहे. म्हणजे काय करायचंय? आता समजा इनपुट काय दिले मला? 47, 12, 89, 33 आणि 65 आहे. ठीक आहे. इनपुट पहिली पायरी काय? स्टेप 1 हे 89 मी अगोदर आणतो. 89 बाकीचं आहे तसं ठेवायचं मला. 47, 12, 33 आणि 65. ओके, असं ठेवलंय. आणि परत दुसरी स्टेप काय असणार आहे? 89 आहे, 47 सुद्धा आहे तसंच. आणि परत काय? सॉरी 47 नाही, आपल्याला 65 घ्यायचं ना. परत 65, परत 47 घ्या, परत 12 घ्या, परत 33 घ्या. परत तिसरी स्टेप काय असणार आहे? 89, 65, 47, 33 आणि 12. ओके, त्याच पद्धतीने काय म्हणले की इनपुट दिले तुम्हाला 21, 56, 09, 88, 45. काय दिले? 21, 56, 09, 88 आणि 45. तिसरी पायरी काय असेल? चला पहिली पायरी काय असेल? 88 ला सर पहिल्यांदा आणू, कारण की तो सगळ्यात मोठा आहे आणि बाकीचा आहे तसं ठेवूया. 88 चं काम झालं. आता यातला मोठा कोणता आहे? 56 आहे सर. 56 घ्या. 56 घेतला. 21, 09, 45 आहे तसं ठेवलं. परत काय घ्यायचं सर? 45 घ्या सर. 88, 56,
45 21 09. दिस इज थर्ड स्टेप. हीच आपली तिसरी पायरी आहे. आपलं उत्तर काय आहे बघा, 88 56 45 21 09. 88 56 45 21 09. ऑप्शन क्रमांक किती होता? 48 56 45 21 पहिलाच आहे वाटतं. ओके, ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. घाबरायचं नाही अशा प्रश्नात. तर घाबरायचं, मी दरवेळेस म्हणतो की मोठा प्रश्न हा सोपा असतो मोस्ट ऑफ द टाइम आणि छोटा प्रश्न हा अवघड असतो मोस्ट ऑफ द टाइम. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. काय म्हणते पुढचा प्रश्न? हा सुद्धा सोपा प्रश्न विचारलाय मी. PQR मध्ये सर्वात उंच कोण आहे? विधान 1 विधान 2 दिले आणि या विधानांपैकी कोणतं विधान पुरेसं ठरतं? विधान 1 फक्त ठरतं, विधान 2 फक्त ठरतं का दोन्ही ठरतं का दोन्हीच नाही? विधान 1 काय म्हणले? Q हा R पेक्षा उंच आहे सर. Q हा R पेक्षा उंच आहे सर. तर P हा Q पेक्षा बुटका आहे. P हा Q पेक्षा बुटका आहे. P हा Q पेक्षा बुटका आहे. म्हणजे Q हा असं सुद्धा असू शकतं बघा, किंवा असं सुद्धा असू शकतो. ओके, विचारले काय तर सर्वात उंच कोण? हे असं घेतलं तरी Q उंच भेटतो, असं घेतलं तरी Q उंच भेटतो. बरोबर, Q हा उंच आहे P पेक्षा आणि Q हा उंच आहे R पेक्षा. या दोन्ही वाक्यावरून आपल्याला प्रूव्ह होतं आणि आपल्या दोन्ही वाक्यावरूनच कळतं, एका वाक्यावरून कळत नाही मला की सर्वात उंच कोण आहे. याच्यावरून आणि याच्यावरून दोन्ही वाक्यांचा जर वापर केला मी तर मला समजतं की सर्वात उंच कोण आहे. तर म्हणून याचं उत्तर आहे दोन्ही विधाने मिळून पुरेसे आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. दोन्ही विधान लागणार तेव्हाच मला कळणार की PQR मध्ये सर्वात उंच कोण आहे. तर तो कोणता आहे? तर हा Q आहे. समजला प्रश्न? हा सुद्धा सोपा प्रश्न होता मित्रांनो. चला पुढे जाऊया. काय म्हणते? गुन्हेगार चोर पाकिटमार हे वेन डायग्राम पाहिले असेल तर त्यातले वेन डायग्राम ही बरोबर आहे. सर्वात पहिला ऑप्शन आहे हे आहे गुन्हेगार. हा आहे चोर आणि हा आहे पाकिटमार. पॉकेटमार. ओके, सगळेच गुन्हेगार असतात, चोरांमधील काही पॉकेटमार असतात. ओके, हा याचं उत्तर आहे वेन डायग्रामचं. पुढे जाऊया. चला छान प्रश्न. अशा प्रश्नामध्ये थोडा दमखम असतो. एका ठोकळ्याच्या विरुद्ध पृष्ठावरील अंकांची बेरीज नेहमी 7 असते. याचा अर्थ हे वाक्य कशाला दिलं होतं? हा आपला जो ठोकळा आहे तो प्रमाणित ठोकळा आहे याच्यासाठी दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला थोडस गाफील करण्यासाठी, प्रमाणित ठोकळा याचा तर अर्थ काही होत नाही, फक्त तुम्हाला विचार करायला बाबा हे का दिलं असेल, याचा काय उपयोग होतो का, याच्यासाठी हे देत असतात. घ्यायचं असलं घ्या, नाही तर नका घेऊ. आता असा ठोकळा दोनदा फेकला तर वरच्या पृष्ठावरील अंकांची बेरीज मूळ संख्या येते. बघा, असं समजा एक ठोकळा दोन वेळेस फेकला किंवा 2 ठोकळे फेकले असे सुद्धा गृहीत धरू शकतात. मग काय होतं? आता आपल्या ठोकळ्यावर किती असतात नंबर? किती असतात? 1 2 3 4 5 6. ओके, तोच ठोकळा परत एकदा फेकतोय तेव्हा काय काय येऊ शकतं? 1 2 3 4 5 6. म्हणजे आउटकम्स किती येऊ शकतात आपले? की हे टोटल वरचे 6 आणि हे 6, 36 प्रकारे कॉम्बिनेशन येऊ शकतं. 36 प्रकारे, याला म्हणतात सॅम्पल स्पेस. 36 प्रकारे कॉम्बिनेशन येऊ शकतं आपलं. कसं येऊ शकतं? समजा एक ठोकळा आपण टाकला, इथं 1 आला. दुसरा ठोकळा टाकला, त्यात 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, 3 येऊ शकतं, 4 येऊ शकतं, 5 येऊ शकतं, 6 येऊ शकतं. हे असे झाले 6 आउटकम्स. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे असे 36. यालाच आपण काय करतो? 6चा वर्ग सुद्धा करतो, कारण की 2 ठोकळे असतात म्हणून. एका ठोकळ्याचे आउटकम 6 येतात, त्याचे दुसऱ्या ठोकळ्याचे म्हणून वर्ग घेतो 36. म्हणजे मला कळालं 36 आउटकम्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे बघा, 2 ठोकळे फेकले, 1 1 येऊ शकतं, 1 2 1 3 1 4 1 5 1 6 येऊ शकतं. त्याच प्रकारे दुसरं असं, तिसरं म्हणजे 3 1 असे कॉम्बिनेशन दिलेत. फक्त असं लक्षात घ्या की अशा प्रकारे कॉम्बिनेशन येऊ शकतात. विचारले काय की अंकांची बेरीज मूळ संख्या येण्याची शक्यता किती? अंकांची बेरीज. आता सगळ्यात शेवटचं काय की आपल्याला सगळ्यात छोटी बेरीज किती आहे बघा? 1 आणि 1 2. म्हणजे 2 ठोकळा दोनदा टाकला, नंतर 1 आणि 1 जर समजा आला तर हा याची बेरीज होते 2. सगळ्यात मॅक्स बेरीज किती होते? ठोकळा टाकला 6 आलं, परत टाकला 6 आलं, 6 6 किती होते? 12 येतात. म्हणजे लहानात लहान बेरीज 2 आहे, मोठ्यात मोठी बेरीज 12 आहे. आपल्याला याच्यातून कळालं. आता ह्या 12च्या आतमधल्याच मूळ संख्या येऊ शकतात ना. मूळ संख्या किती आहेत? 2 3 अजून 5 7 आणि 11. या 5 मूळ संख्या आहेत. म्हणजे 12च्या आतील. मग ह्या मूळ संख्या बेरीज इथं कुठं कुठं येते ते बघायचं. 2 कुठं आहे बघा, मी हा दुसरा पेन घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. 2 बघा, 1 आणि 1 2 संपलं. 3 कुठे आहे?
हे 2 आणि 1 हे 3 संपलं. 5 कुठे आहे? 1 आणि 4 5 2 आणि 3 5 3 आणि 2 5 4 आणि 1 5 5 संपलं. 7 कुठं आहे? 1 6 2 आणि 5 7 3 आणि 4 4 3 5 2 6 1 हे सुद्धा संपलं. 11 कुठे आहे? 6 आणि 5 आणि हे 5 झाले. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे मला पी ऑफ ए सॅम्पल काढायचं असेल तर मला काय करावं लागेल? एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस करावं लागेल. हे एन ऑफ ए म्हणजे हे मूळ संख्या येऊ शकतात, यांची पॉसिबिलिटी किती वेळा येऊ शकतात? मूळ संख्या सर 15 वेळेस येऊ शकतात. आणि आपलं टोटल आउटकम आहे 36. आता याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, हे 15/36 हे उत्तर आहे. आपलं उत्तर 15/36 दिले, परंतु याला भाग जातो अजून एकदा. कितीने? 3 आणि 3 ने जातो. 3 5 15 3 1 3 3 2 6 5/12 आणि ते सुद्धा ऑप्शन इथे दिसते 5/12. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी कोणतंही उत्तर दिलं असेल तरी पण बरोबर गृहीत धरा 5/12 किंवा 15/36. ओके, हे उत्तर आहे 5/12. कन्सेप्ट किती छान होता, बरोबर. ठोकळा टाकलाय, परत 2 ठोकळे आहेत, परत मूळ संख्या कन्सेप्ट माहिती पाहिजे, परत सॅम्पल स्पेस तुम्हाला लिहिता आला पाहिजे होता, त्यातलं हे आपल्याला काढता आलं पाहिजे होतं, तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला भेटलं असतं. ओके, जमतंय? जमायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. सोपा प्रश्न आहे. 20% अल्कोहोलला 5 लिटर द्रावण आहे. एक बकेट आहे, त्याच्यामध्ये एक द्रावण आहे. याची जी कॉन्सन्ट्रेशन आहे 20% अल्कोहोल आहे आणि किती लिटर मिश्रण आहे? हे 5 लिटर मिश्रण आहे. वाचलं? 20% अल्कोहोल 5 लिटर द्रावणात आहे, म्हणजे 20% अल्कोहोल 5 लिटर द्रावणात आहे. 1 लिटर पाणी मिसळलं म्हणजे हे 5चं किती झालं? 5 अधिक 1 किती झालं मित्रांनो? 6 लिटर पाणी झालं. तर अल्कोहोलचं प्रमाण किती? हे तर x मानतो. आता मला एक सांगा, इथं 20% अल्कोहोल आहे, 5 लिटर आहे. मी जेव्हा त्या बकेटमध्ये किंवा बादलीमध्ये अजून पाणी ओतलं तर अल्कोहोलचं पर्सेंटेज वाढणार आहे का कमी होणार आहे? मला सांगा. समजा मी पाणी वाढवतोय तर अल्कोहोल जे पर्सेंटेज आहे त्यातील ते वाढणार आहे का कमी होणार आहे? नक्कीच मित्रांनो कमी होणार आहे. जसं आपण लिंबू सरबत बनवतो बघा, लिंबू सरबत मध्ये साखर जास्त झाली, खूपच गोड झालाय, मग आपण काय करतो? वरतून पाणी ओततो, म्हणजे तो आपल्या पिण्याच्या लेवलला येतो. याच म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी करणं, म्हणजे अल्कोहोल पर्सेंटेज कमी होणार आहे. ते किती होणार आहे माहित नाही, आपण त्याला एक्स गृहीत धरले. म्हणजे काय झालंय, एक क्वांटिटी वाढते त्याच्यामुळे दुसरी क्वांटिटी कमी होते. यालाच म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि एक क्वांटिटी वाढते त्याच्यामुळे दुसरी क्वांटिटी सुद्धा वाढते, त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. जेव्हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तेव्हा समोरासमोरील गुणाकार करा. 20 गुणिले 5 बरोबर 6 गुणिले x. काय येलं? x सांगा. 20 गुणिले 5 भागिले 6. 6 1 6. तो असं नको, थोडा सोपा करू आपण, की नाही? तुम्हाला पण समजलं पाहिजे. 2 10 20 2 त्रिक 30 10 पंचे 50 भागिले 3 3 1 3 3 1 3 3 6 18 आणि किती उरले? 2 2 0 उरले. 3 किती उरले बघा, 3 6 18 2 3 6 18 3 6 18 डॉट डॉट डॉट, म्हणजे आपलं उत्तर आलं 16.66%. कन्सेप्च्युअल प्रश्न तसा तर सोपा प्रश्न होता, पण नेहमी अशा कन्सेप्टने सुद्धा लक्षात ठेवा, अशा पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. आणि जर अजून याचा ऍडव्हान्स लेवलला जर प्रश्न गेला असता तर आपण मिक्सचर आणि ॲलिगेशन या प्रकारे हा प्रश्न सोडवला. ओके, समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, परत एकदा प्रश्न लॉजिकली सोडू शकतो, फॉर्म्युलेची आपल्याला गरज नाही. काय म्हणतात? 2 गाड्या ए आणि बी एकमेकांपासून 450 किलोमीटर अंतरावर आहेत. ठीक आहे सर, काढतो अगोदर. किती गाड्या आहेत? 2 गाड्या आहेत. 2 गाड्या ए आणि बी, ए आणि बी याच्यातील अंतर किती आहे? 450. गाडी ए सकाळी 8 वाजता 60 किलोमीटर पर आवर वेगाने बी कडे निघाली, इकडे निघाली. गाडी बी सकाळी 9 वाजता 70 किलोमीटर वेगाने, म्हणजे 9 वाजता 70 किलोमीटर वेगाने
ए कडे निघाली तर ते एकमेकांना किती वाजता भेटतील? ठीक आहे, ही 8 वाजता निघाली गाडी 60च्या स्पीडनी ए ठिकाणाहून, दुसरी गाडी 70च्या स्पीडने 9 वाजता बी ठिकाणाहून निघाली, 450 किलोमीटर अंतर आहे. पहिल्यांदा काय करून घेऊ आपण, ही 8 वाजता गाडी आहे ना, ह्यांना दोघांना 9 वाजताच्या एका टाइम स्लॉटला वरती आणूया, एका टाइम स्पेस वरती आणूया. म्हणजे ह्याला 9 वाजता कुठं गाडी असेल, समजा ही गाडी 9 वाजता इथं असेल, हिनं एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर पार केलं असेल? 60 किलोमीटर अंतर पार केलं असेल. म्हणजे नवीन काय झालं आपलं की इथं 9 वाजता आहे एक गाडी, ती किती 60 किलोमीटर अंतर क्रॉस केले, म्हणजे दोघांमधलं अंतर किती राहिलं आता? 450 मधून तुम्ही 60 वजा करा, किती उरते? 390. कितीने चालली गाडी? 60 किलोमीटर पर वेगाने. आणि ही सुद्धा परत 9 वाजताच आहे, ही चालली आहे 70 किलोमीटर वेगाने. ठीक आहे, आता एकाच टायमिंगनी निघालेल्या आहेत गाड्या, तर त्या दोघी एकमेकांना किती वाजता भेटतील? बघा आता ऑप्शन बघा, 12, 1 वाजता, 2 वाजता, 12:30, 12 वाजताचा ऑप्शन ट्राय करू आपण. म्हणजे 12 वाजता म्हणजे 9 नंतर 12 वाजता म्हणजे 3 तास. असं म्हणणं की 3 तास तर भेटते का? आपण चेक करू. 3 तासानंतर ही गाडी किती किलोमीटर प्रवास करेल? 60 किलोमीटर एका तासात करते, तर 3 तासात किती करेल? 60 गुणिले 3, 6 त्रिक 18, 180. म्हणजे इथं कुठंतरी हे अंतर किती असेल? 180. त्याच पद्धतीने ही गाडी सुद्धा 3 तास आली, एका तासात 70 किलोमीटर प्रवास करते, 3 तासात किती झाली? 7 21, 210. बघा 180 आणि 210 किती झाले मित्रांनो? झाले बरोबर 390. म्हणजे बरोबर 3 तासानंतर 12 वाजता या गाड्या एकमेकांना इथे भेटतील. जर ह्या दोघांची बेरीज बरोबर उरलेला जे डिस्टन्स होतं 390 याच्या एवढं आलं की समजायचं ते उत्तर आहे. म्हणून आपलं उत्तर आहे दुपारी 12 वाजता या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. 180 आणि 210 किती झाले? 210, 180, 0ला 0, 8 आणि 1 9 आणि 2 1 3, 390 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, सोपं आहे. पहिल्यांदा एका टाइम स्लॉट्स मध्ये आणायचं आणि त्याच्यानंतर ते ट्राय करा कसं येते काय येते. ओके, समजलं आहे? हो, जायचं पुढे. चला मित्रांनो पुढे जाऊया. एक चांगला प्रश्न आपली वाट बघतोय. बघा 2100 रुपये हा प्रश्न पाहिला नसेल आपण कधी. आपण याच्यावरती एक फॉर्म्युला सुद्धा आहे, त्याचप्रमाणे लक्षात ठेवूया. कारण की आता जर कन्सेप्ट आहे इन्स्टॉलमेंट नावाचा कन्सेप्ट आहे. इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ता. काय म्हटलंय? 2100 रुपये 10% चक्रवाढ व्याज 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये परत करायचे आहेत. तर प्रत्येक हप्त्याची रक्कम किती असेल? काय काय दिलंय आपल्याला? मुद्दल दिली, मुद्दल. यालाच आपण म्हणतो प्रिन्सिपल. किती दिले? 2100 रुपये सर. अजून दिले रेट, दर. आपल्याला दिलाय रेट, किती दिलाय? 10%. अजून काय? 2 समान वार्षिक हप्त्यामध्ये आपल्याला रिटर्न करायचं आहे, तर प्रत्येक हप्त्याची रक्कम केली. फॉर्म्युला असा आहे P बरोबर, जर समजा प्रत्येक हप्ता जो आहे समान हप्ता आहे की नाही, प्रत्येक हप्ता आपण काय करतो? X गृहीत धरतो. आता हे तुम्हाला मी म्हटलंय प्रत्येक आपण वर्कबुक तयार करा, त्या वर्कबुक मध्ये असे फॉर्म्युले किंवा एक एक्सेप्शनल जे आपल्याला अशा प्रकारचे एक्झाम्पल वगैरे येतात त्यांचे फॉर्म्युले वगैरे लिहायची सवय ठेवा. प्रत्येक हप्ता समजा X मानलाय, तर आपलं उत्तर काय येते? X भागिले 1 प्लस R भागिले 100 हा पहिल्या वर्षाचा म्हणजे पहिला हप्ता, अधिक X भागिले 1 प्लस R भागिले 100 हा चा वर्ग म्हणजे दुसरा हप्ता. ओके, हा फॉर्म्युला आहे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कंपाऊंडेड अॅन्युअली म्हणजे चक्रवाढ व्याजदराने. बघा आता 1 प्लस R भागिले 10 की नाही, 1 प्लस R भागिले 10 हे किती? R भागिले 100 सॉरी माफ करा, किती येते? 1 R किती आहे? रेट म्हणजे दर, 10 भागिले 100, 0ला 0 कट, 1 अधिक 1/10 म्हणजे 11/10 येते. ओके, याची किंमत 11/10 येते. म्हणजे आपल्याला अजून सोपं करता येईल. P म्हणजे किती? प्रिन्सिपल, जो की 2100 आलाय. 2100 बरोबर X आहे तसं हे खालती आलं 11/10 अधिक X आहे तसं इकडे आलं 11/10 चा वर्ग. पुढे काय आलं? X हे वरती जाऊया, 10x भागिले 11 आलं, अधिक हे 11/10 चा वर्ग किती झाला? 121 भागिले 100. हे उलट झाल्यानंतर काय होणार आहे? 100x भागिले 121. छेद समान करण्यासाठी मला काय करावं लागेल? याला 11 ने गुणावं लागेल, त्याचप्रमाणे याला 11 ने गुणावं लागेल. किती आलं वरचं? 110x भागिले 121 अधिक 100x भागिले 121. छेद समान झाला.
किती झाला 121, 100 110 आणि 100 किती झाले 210x, हे झालं 2100. मग उरलं काय आपलं x बरोबर 2100, हे 121 की नाही आपण इकडे आणू म्हणजे गुणाकार होईल आणि हे 210 परत भागाकार होईल, म्हणजे 2100 गुणिले 121 भागिले 210, बरोबर 210 आणि हे 2100 उरलं फक्त 10 ने भाग जाईल, 10 गुणिले 121 उत्तर आलं 1210. 1210 रुपयाचा हप्ता असेल, उत्तर आहे 1210 वार्षिक हप्त्यामध्ये आणि चक्रवाढ व्याजदराने. हे अशा प्रकारे प्रश्न आला तर मित्रांनो अशा पद्धतीने सोडवा. हप्ता आहे त्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर असतात, थोडं सांगतो जमलं तर बघा. 10 असेल 10% दराने झाले 10 11, नंतर 100 असेल तर 121 आणि 1000 असेल तर 1331. हे मल्टिप्लाइंग फॅक्टर आहेत. 2 हप्ता असेल, एक हप्ता असेल, 2 हप्ता असतील, 3 हप्ते असतील तर हे अवघड जाईल समजून घ्यायला. त्यापेक्षा तुम्ही काय करा, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि सोपा आहे फॉर्म्युला, काही सुद्धा अवघड नाही. एक्स हप्ता पकडलाय 1 + r/10, जे की आपण चक्रवाढ व्याजदराच्या फॉर्म्युलामध्ये आपण पाठच करतो. काय चक्रवाढ व्याजदराचा फॉर्म्युला? P कंसामध्ये 1/r भागिले 100 ब्रॅकेटचा T, म्हणजे आपला काळ किती काळ आहे तो. ओके डन, समजलं? लिहून घ्यायचं, नोट डाऊन करायचं. वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता आणि आपलं उत्तर आहे 1210. चला पुढे जाऊया आपण. प्रश्न काय आहे, एक दुकानदार माल खरेदी करताना 10% आणि विकताना 10% अशी फसवणूक करतो तर त्याचा एकूण शेकडा नफा किती? बघ, जेव्हा खरेदी करतो तेव्हा सुद्धा त्याला 10% नफा झालेला आहे आणि जेव्हा विक्री तेव्हा सुद्धा त्याला 10% नफा झालेला आहे. ओके, याला सक्सेसिव्ह इन्क्रीज किंवा इन्क्रीमेंट म्हणूया. याला म्हणतात सक्सेसिव्ह डिस्काउंट, जसं आपण बघितलेलं आहे तसं सक्सेसिव्ह इन्क्रीज सुद्धा आहे. म्हणजे क्रमागत नफा, क्रमागत सूट अशा पद्धतीने आपण याला गृहीत धरूया. याचा फॉर्म्युला काय असतो माहितीये का ना, x + y + xy भागिले 100. हे सूत्र आहे. काय तर एकूण नफा किती झाला, x 10% आहे, y 10% आहे, 10% अधिक 10% अधिक 10 गुणिले 10 भागिले 100 किती झालं, 10 आणि 10 20 आणि हे अधिक 100, हे 0 0 कट 0 0 कट 1 म्हणजे टोटल 21% नफा झालाय. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. बरोबर, असं समजून घ्या. हा फॉर्म्युलाने किंवा लॉजिकने आपण समजून घेऊया. समजा एखादी वस्तू आहे 100 रुपयाला, एक वस्तू आहे 100 रुपयाला, त्याच्यावरती मला 10% नफा झालाय. बरोबर, 10% नफा म्हणजे किती झालं, मग 100चं झालं 110, परत एकदा 10% नफा झाला. 10% नफा झाला म्हणजे काय, आता समजा काही लोक असे करतील की याचं 110चं 10% किती होते बघू आपण. 0 0 कट 0 0 कट 11 होते, ह्या 110 मध्ये 11 मिसळा म्हणजे 21 होते. किंवा असं सुद्धा करू शकता, याला 100% रक्कम पकडायची म्हणजे 110% कशाच्या, 110च्या. 0 0 कट 0 0 कट 11 आणि 11 121, तेच येते 121 येते. म्हणजे ह्या 100 रुपयापासून मला 121 रुपयापर्यंत किती रुपयाचा नफा झाला, तर 121 मधून 100 वजा केले तर मला 21% नफा झाला. ऑप्शन क्रमांक 2 हेच उत्तर आहे. उत्तर 21%. कसंही करा तुम्ही, त्या पद्धतीने फॉर्म्युलाने करा. तो सक्सेसिव्ह डिस्काउंटचा सुद्धा फॉर्म्युला आहे आणि आपण जर नफा होत झाला सारखाच त्याच्यावरती तरी सुद्धा तोच फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. किंवा अशा प्रकारे लॉजिकने सुद्धा आपण सोडू शकतो फॉर्म्युल्याची, आपल्याला काही गरज नाही. ओके, जायचं पुढे. चला पुढे जाऊया आपण. बरं, पत्त्याच्या कॅटमधून 2 पत्ते काढले, दोन्ही पत्ते राजे असण्याची संभाव्यता किती? पत्त्याच्या कॅटमधून 2 पत्ते काढायचे म्हणजे 52 पत्ते आहेत टोटल, त्याच्यातून 2 पत्ते काढायचे. दोन्ही पत्ते राज आहेत म्हणजे आपला प्रॉबिलिटी किती असते, P of A
हा एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस असतो. एन ऑफ एस म्हणजे काय की 52 पत्त्यातून 2 पत्ते बाजूला काढले. आणि एन ऑफ ए म्हणजे किती आहे ते काय असणार आहे दोन्ही राजे असणार. राजे किती असतात उत्पत्त्याच्या कॅटमध्ये 4 राजे असतात म्हणजे 4 राज्यामधून 2 आपण बाजूला काढले. फॉर्म्युलामध्ये किमती ठेवूया. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए म्हणजे 4c2 भागिले 52c2. आता हे सोडवायचं आपल्याला. आता काय करू आपण सेपरेट जायचं का थोडस. आपण काय करू 4c2 ची किंमत काढू. 4c2 म्हणजे 4 फॅक्टोरियल भागिले 4 वजा 2 फॅक्टोरियल. हे 2 वजा करायचं असतं आणि शेवटी 2 फॅक्टोरियल लिहायचं असतं. 4 फॅक्टोरियल भागिले हे 2 फॅक्टोरियल आणि हे 2 फॅक्टोरियल. आता 4 फॅक्टोरियल म्हणजे काय 4 गुणिले 3 गुणिले 2 फॅक्टोरियल भागिले हे 2 फॅक्टोरियल आहे तसं गुणिले हे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 1. 2 फॅक्टोरियल एकमेकांना कॅन्सल करतील आणि हे बे एक बे बे दोन्ही 4 बे त्रिक किती येते 6 आलं. म्हणजे ह्याची किंमत आली वरच्याची 6. ठीक आहे सर वरच्याची किंमत 6 लिहिली. खालच्याची किंमत 6 ठेवा. आता 52c2 चं काय ठेवू 52c2 म्हणजे 52 फॅक्टोरियल. खाली काय असणार आहे ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे 52 वजा 2 फॅक्टोरियल आणि हे 2 आहे तसं 2 फॅक्टोरियल. ओके. आता बघा 52 फॅक्टोरियल म्हणजे 52 51 आणि 50 फॅक्टोरियल. 52 वजा 2 50 फॅक्टोरियल आणि हे 2 50 50 कट होईल. बे एक बे 26 दोन्ही 52 आणि हे उरलं 26 गुणिले 51. 6च्या जागी आपण काय करू हे 2 आणि 3 ठेवूया म्हणजे आपल्याला गुणाकार भागाकार करायला सोपं जाईल. भागिले 26 गुणिले 51. चला भाग द्या. बे एक बे 13 दोन्ही 26 3 एक 3 17 त्रिक 51 उरलं किती 1/17 गुणिले 13. 17 गुणिले 13 किती होते 13 7 91 13 13 आणि 9 किती झाले मित्रांनो 22. हे झालं आपलं 1/221 उत्तर आलं. 1/221 ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके. फॉर्म्युला पाहिला फॅक्टोरियल कशा पद्धतीने काढतात ते पाहिलं दोघांचा भागाकार केला आणि आपलं उत्तर आलं. सोपं. ओके. दिसायला छोटा दिसते पण मित्रांनो हे तर चुकण्याचे खूप चान्सेस आहेत. हे फॅक्टोरियल आलं पाहिजे तुम्हाला गुणाकार भागाकार व्यवस्थित केला पाहिजे होता आणि त्याप्रमाणे आपलं उत्तर आलं 1/221. ओके. आय होप समजलं असेल. जायचं पुढे. चला पुढे जाऊया आपण. बघा ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. समजा बी ची कार्यक्षमता 1 असेल तर ए ची कार्यक्षमता 2 असेल. दोघे मिळून एका दिवसात 14 दिवस दोघे मिळून एक काम 14 दिवस पूर्ण करतात. हे टोटल एका दिवसात किती काम करतात. एका दिवसात समजा हे 3 मिनिट काम करतात. एकूण काम काढायचे आपल्याला. एकूण काम म्हणजे किती एकूण काम 14 दिवस लागतात म्हणजे एकूण दिवस आणि एका दिवसामध्ये दोघं किती काम करतात म्हणजे हे 3 मिनिट. एकूण दिवस लागतात 14 गुणिले 3 म्हणजे 42 युनिट्सचं काम आहे. 42 युनिट्सचं काम आहे. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ए ची कार्यक्षमता तर 2 आहे आणि युनिट्स 42 आहे म्हणजे ए ची कार्यक्षमता म्हणजे ए किती दिवसात काम करेल किती दिवसात काम पूर्ण करेल. किती दिवसात 42 युनिट काम करायचे आणि 2 युनिट्स आपण प्रत्येक दिवसाला करतोय. 2 युनिट्स हे युनिट्स बघा लक्षात घ्या हे युनिट्स पर डे. 21 दुने 42 युनिटला युनिट कॅन्सल होईल आणि 21 डेज म्हणजेच 21 दिवस. 21 दिवस लागतील कशाला ए ला. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आहे. 21 दिवस लागतील. त्याचप्रमाणे बी चं काढायचं म्हणलं तर बी ला जर एकट्याला सोडलं आपण तर त्याला 42 दिवस लागतात. म्हणजे बघा कसं एक हे किती दिवस लागले ह्याला 21 आणि ह्याला लागले 42 गुणिले 2 किती झालं 2 भागिले 42 अधिक 2 भागिले 42. आता छेद समान झाला 2 नाही 1 येणार इथं. छेद समान झाला 3 भागिले 42. आपण टोटल काम म्हटलं की 42 भागिले 3 आणि 3 एक 3 3 चौक 12 या दोघांनी मिळून जर काम केलं तर 14 दिवसात काम संपत आहे. हे सुद्धा टॅली होऊन जाते आपलं. तर उत्तर आलेलं आपलं 21 दिवस. ओके समजलं. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण.
बघ, गोलाची त्रिज्या 10, गोलाची त्रिज्या गोलाची त्रिज्या 10% वाढवली आणि सरफेस एरिया किती टक्के वाढली? पहिल्यांदा गोल आहे म्हणजे गोल, गोल म्हणजे काय? स्पियर, सॉलिड स्पियर म्हणजे आपला फुटबॉल असं गृहीत धरा. त्याची त्रिज्या आहे समथिंग काहीतरी असेल, 10% वाढ झाली, 10% वाढ. आता पृष्ठफळ म्हणजे सरफेस एरियाचा फॉर्म्युला मला माहित पाहिजे. सॉलिड स्पियरचा सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ, याचा फॉर्म्युला आहे 4πr². ठीक आहे, बदल काय झालाय? 4π आहे तसं. आर मध्ये 10% वाढ झाली. समजा आर पहिल्यांदा 100 होता, तर 10% वाढ झाली म्हणजे किती झाला? 110 झाला. म्हणजे काय झाला? 110/100 आणि हे आर आहे तसं 10% वाढ झालं. ही वाढ झालेला आहे, वाढ झाला. आणि हा ओरिजिनल आपला, हे वाढ झालेला आणि हा ओरिजिनल. बघू काय येते? 4π, हे शून्याला शून्य कट, 11 हे आर बाहेर येणार, r² होणार, गुणिले 11/10 हे पटते का? हेच आहे r², फक्त पुढे लिहिले, 11/10 पाठीमागे लिहिले. 4πr², 11 म्हणजे 2121/100. याचाच अर्थ काय झाला? 121% झालं हे मूळच्या, ओरिजिनलच्या. म्हणजे ओरिजिनल होतं 100%, हे जे वाढ झाली ती 121% झालं असेल तर किती टक्के वाढ झाली? 21% वाढ झाली. ओके, ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, 21% वाढ झाली. फॉर्म्युला माहित पाहिजे होता आणि कसं एवढंच माहिती पाहिजे होतं आपल्याला. वाढ झाले कळते, आर ची किंमत ठेवायची 10% वाढ करून आणि शेवटचं बघायचं 121%, पहिले 100% वाढ झाली 21%. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 21%. ओके, सोपं होतं. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे होता मित्रांनो. जायचं पुढे, चला पुढे जाऊया. हा, परत एकदा सोपा टाकत असतो, तुम्हाला म्हटलेलं आहे की थोडा अवघड प्रश्न झाले की आपण सोपं टाकत असतो. काय म्हणलंय? 5 वर्षापूर्वी, बघा मी लिहून घेतो आता का डायरेक्ट सोडू. बघा 5 वर्षापूर्वी, नाही सर डायरेक्ट नाही सोडवायचं. 5 वर्षापूर्वी काय होतं? मुलीचं, आईचं वय आणि मुलीचं वय, हे अशा प्रकारे प्रश्न मागच्या टेस्ट मध्ये पण पाहिलेलंच आहे. पण हे वयवारी आलाच पाहिजे मित्रांनो, वयवारी आलाच पाहिजे. अजून मी अवघड टाकतो पुढे जाऊन. मुलीच्या वयाचे गुणोत्तर 3:1 होतं, म्हणजे समानपट मानले तर आई हे 3x होती आणि मुलगी x होती. 5 वर्षानंतर, 5 वर्षानंतर बघा, हे 5 वर्षापूर्वी होतं. आजचे वय मी इथंच लिहितो. आजचं वय काय? जर 5 वर्षापूर्वी होतं, त्याच्यात 5 वर्ष ऍड केलं तर मला आजचं वय निघतंय. आणि 5 वर्षानंतर ह्याच्यात 5 ऍड करा किंवा ह्या वरच्यात 10 ऍड करा, मला मिळते 3x+10 आणि x+10. 5 वर्षापूर्वी म्हणजे आजचं, त्याच्यात 5 वर्ष ऍड करायचे. 5 वर्षानंतर म्हणजे 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर, याच्यात फरक किती आहे? 10 वर्षाचा. बघा ना, हे 0, हे 5 इकडं पाठीमागं आणि पुढं 5, 5 आणि 5 10 झाले. तर काय होते? गुणोत्तर 2:1 होते 5 वर्षानंतर. म्हणजे आईचं वय 3x+10 भागिले x+10, हे जर गुणोत्तर काढलं तर 2:1 होते. चला तिरकस गुणाकार करा. 3x+10 बरोबर 2 कंसामध्ये x+10, हे किती झालं? 2x+20 आणि हे 3x+10 आहे तसं. हे 2x इकडे आणू, 3x - 2x बरोबर 20 - 10, हे आलं 10 आणि 2x - x आलं x बरोबर 10. x आलंय 10. विचारलं काय? आजचं वय, आईचं आजचं वय आहे 3x+5. याच्यासाठीच काढून ठेवलं होतं आजचं वय. 3x किंमत ठेवा, +5, 3x 3 आहे 30 +5 किती झालं? 35. आपलं उत्तर आहे 35 वर्ष, ऑप्शन क्रमांक 1. ओके, सोपा प्रश्न होता वयवारीचा. तुम्ही अशा म्हणजे एवढी मांडणी केली, म्हणजे समजून सांगायला मांडणी केली मस्तपैकी. याच्यात सोडू शकतो आपण. आपल्याला फक्त फॉर्म्युला आणायचा होता, x+1 बरोबर 203. इथून सोडवा, x ची किंमत 10 मिळते. बरोबर, हे कसं आलं त्याच्यासाठी एवढी मांडणी केली. जायचं पुढे, यास पुढे जाऊ आपण. चला बघा काय प्रश्न आहे? 7, 11, 20, 36 सर तुम्ही पुढे अजून पुढे लिहा थोडस. 7, 11, 20, 36 आणि 61 आणि जे पुढे यायचे
डिफरन्स किती आहे? 4, 11 आणि 20 मधला 9, 20 आणि 36 मधला 16, 36 आणि 21 मधला 25, म्हणजे बघा पूर्ण वर्ग संख्या येते. हा 2 चा वर्ग येतोय, 3 चा वर्ग येतोय, 4 चा वर्ग येतोय, 5 चा वर्ग येतोय, पुढे किती असणार आहे? 6 चा वर्ग म्हणजे 36 असणार आहे. म्हणजे 61 मध्ये तुम्ही 36 ऍड करा, 6 आणि 7, 9 आणि 7, उत्तर आलं 97. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ओके, आय होप समजलं. सोपा प्रश्न होता, फक्त डिफरन्स बघून तुम्हाला कळायला पाहिजे होते की वर्ग संख्या येते म्हणून. चला पुढे जाऊ आणि शेवटचा प्रश्न घेऊ आपण. शेवटचा प्रश्न काय म्हणते? एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. गणितात 40 उत्तीर्ण झाले, इंग्रजीत 35 उत्तीर्ण झाले आणि दोन्ही विषयात 25 उत्तीर्ण झाले. बघ, एका वर्गात विद्यार्थी होते, वर्गात 60 विद्यार्थी होते. काय झालं? गणितात 40% उत्तीर्ण आणि इंग्रजीत 35 उत्तीर्ण झाले. हे 40 होते, हे गणितातले. हे काय आहे? 35 विद्यार्थी इंग्रजी मधले, आणि हे जे आहेत कॉमन ते दोन्ही विषयातले 25 विद्यार्थी पास. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण नापास विद्यार्थी संख्या किती? आता 5 विद्यार्थ्यांची काढू अगोदर. 5 विद्यार्थी किती झाले? 5 विद्यार्थी झाले, हे गणितात 40 झाले, त्यातून इंग्रजीत 35 झाले, पण हे जे कॉमन आहे ते मला वजा करावे लागेल संख्या जर काढायची असेल दोन्ही विषयातले 25. बघा ना, हे एकदाच कव्हर करावे लागेल ना, म्हणजे इथून पण कव्हर केलंय, इकडून पण कव्हर केलंय, म्हणजे हे जे कॉमन आहे ते मला वजा करायचं, म्हणजे एकदाच काउंट होते ते. मग 40 आणि 35 किती झाले? 75 वजा 25 किती झाले? ते 50 झाले. म्हणजे 5 टोटल विद्यार्थी झाले 50. आपले टोटल विद्यार्थी वर्गात आहेत 60. मग नापास किती झाले? अनुत्तीर्ण. टोटल वर्गात विद्यार्थी होते 60, त्यातील झाले 5 विद्यार्थी 50, उरले 10 वर्ग, 10 मुलं नापास. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे की 10 विद्यार्थ्यांची संख्या आहे नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या. ओके, अशा प्रकारे आहे. आय होप अशा प्रकारे आपण हे जे 20 प्रश्न घेतलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. काही प्रश्न वेगळे घेतलेले आहेत, कधी पाहिले नव्हते, जसं की आपण ते म्हटलं होतं हप्त्याचं इन्स्टॉलमेंटचं, ते गणित वेगळं होतं. काही मध्ये ट्विस्ट दिले होते आणि ओव्हरऑल पेपर हा मॉडरेट होता, जास्त सोपा सुद्धा नव्हता आणि जास्त अवघड सुद्धा, इव्हन म्हणेल मॉडरेटचा सुद्धा खाली पेपर होता. ओके, आय होप समजलं असेल. अभ्यास करायलाच पाहिजे मित्रांनो. समजलं असेल अशी अपेक्षा करतो. काही अडचणी असेल तुम्ही मला मेसेज कॉन्टॅक्ट करू शकता. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर. बाय बाय.